आणि जर सगळे नेते एकत्र आले तर मला वाटतं एकाच झेंड्याखाली, झेंडा तर आमचा एकच आहे, निळा झेंडाचा आहे, आणि गट जरी असले तरी बाबासाहेबांना मानतो म्हणून आम्ही लोक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे जर ऐक्य झालं तर एक आमची ताकद चांगली वाढू शकेल. आता मी सांगतोय, पण आता ते माझ्यासोबत येण्याची त्यांची तयारी दिसत नाही आहे. एक तर बाळासाहेब आंबेडकर हे सिनियर नेते आहेत, अनुभवी आहेत, राजकारणाचा त्यांना माझ्यापेक्षा चांगला अनुभव आहे, आणि ते जर आले तर त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्यामध्ये मला आनंद वाटेल. म्हणजे माझं काही मंत्रिपदाचा जास्त विषय नाही आहे, पण ऐक्य जे आहे ते ऐक्य माझं मंत्रिपद जरी रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य जे आहे ते ऐक्य माझं मंत्रिपद घालवण्यासाठी होऊ नये, तर अजून एक दोन मंत्री करण्यासाठी व्हावं, तर अशा पद्धतीचा आपला प्रयत्न आहे. पण मंत्रिपद माझ्यासाठी महत्वाचं नाही, रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य महत्वाचं आहे. आणि जर सगळे नेते एकत्र आले तर मला वाटतं एकाच झेंड्याखाली, झेंडा तर आमचा एकच आहे, निळा झेंडाचा आहे, आणि गट जरी असले तरी बाबासाहेबांना मानतो म्हणून आम्ही लोक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे जर ऐक्य झालं तर एक आमची ताकद चांगली वाढू शकेल, आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगली संधी मिळेल. आणि मी सांगतो की 90 मध्ये ज्या वेळेला मी एकटा मंत्री झालो, त्यावेळेला काँग्रेसच्या अलायन्ससाठी प्रकाश आंबेडकर, गवई, कवाडे सर या सगळ्यांनी जर मला पाठिंबा दिला असता, म्हणजे माझ्या भूमिकेला, तर त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे 10-12 मंत्री होऊ शकले असते. मी एकटाच मंत्री झालो. त्यावेळेला शरद पवारांना माहिती होतं की रिपब्लिकन पक्ष आपल्यासोबत आला नाही तर आपल्याला सत्तेवर येणं अत्यंत अवघड आहे, कारण भाजप सेनेची ताकद वाढलेली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या मोठमोठ्या सभा होत आहेत, मराठा समाजातले तरुण तिकडे चाललेले आहे. तर त्यावेळेला जर आम्ही एकत्र जर अशा पद्धतीचा निर्णय झाला असता तर आरपीआयचे 5-25 आमदार निवडून आले असते, आणि एक रिपब्लिकन पक्ष एक ताकदवार पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये उभा राहिला असता. पण ती वेळ गेलेली आहे, त्यामुळं मला एकट्यालाच मंत्री होता आलं, आणि माझा स्वभाव हा ज्याच्यासोबत जातो त्याच्या विरोधात बोलण्याची माझी सवय नाही आहे. म्हणजे ठीक आहे, त्यांच्या एक अडचणी असतात, पण सगळे जर आम्ही एकत्र असतो तर त्यावेळेला मोठा फायदा होऊ शकला असता. पण आताही जर वेळ गेलेली नाही आहे, आताही बाळासाहेब आंबेडकर आणि जर ही भूमिका घेतली, त्याचा अर्थ एवढीच आहे की वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पक्ष. तर आता मी तर काय वंचित बहुजन आघाडीत जाणार नाही. ऐक्य करायचं असेल तर बाळासाहेबांनी रिपब्लिकन पक्षात आलं पाहिजे, बाबासाहेबांचा पक्ष आहे, आणि मग हा गट तो गट यापेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नावाच्या पक्षामध्ये आपण सगळ्यांनी विलीन होऊ. आपण पुढे जर मुवमेंट उभी केली तर रिपब्लिकन पक्षाला मोठं यश मिळेल अशी मला अपेक्षा आहे.